ठाणे जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली। बुधवारी सकाळी देखील पाऊस पडला। दरम्यान पहिल्याच पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली। अपघात आणि पावसामुळे संथ झालेली वाहतूक, त्यामुळे घोडबंदर पूर्व द्रुतगती महामार्ग, ठाणे बेलापूर महामार्ग प्रचंड वाहतूक कोंडी झाली। या वाहतूक कोंडीमुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नोकरदार आणि शाळेत निघालेल्या मुलांना कोंडीचा फटका सहन करावा लागला। अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही। अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरासाठी पाऊण तास लागला। पर्यायी मार्गावरही वाहनांचा भार वाढल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त होत होता। घोडबंदर मार्गावरील पातलीपाडा भागातून बुधवारी सकाळी टँकर ठाण्याच्या दिशेनं वाहतूक करत होता। टँकर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं टँकर रस्त्यामधील दुभाजकाला धडकला। त्याच वेळेला एक जड वाहन त्या टँकरला धडकलं। या वाहनामुळे पातलीपाडा ते भाईंदरपाडापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती। घोडबंदर भागातून लाखो नागरिक सकाळी कामानिमित्त ठाणे रेल्वे स्थानक परिसर, मुंबई, नवी मुंबईच्या दिशेनं वाहतूक करतात। या वाहतूक कोंडीमुळे अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरासाठी पाऊण तास लागला। ठाणे बेलापूर रोड मार्गावर नवी मुंबई येथील रबाळे भागात झालेल्या वाहतूक कोंडीचा परिणाम नवी मुंबईसह कळवा, विटावा, साकेत भागात झाला। पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता। रबाळे, दिघा, विटावा, कळवा, साकेत भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। पूर्व द्रुतगती महामार्गावरही वाहनांचा भार वाढल्यानं पाचपाखडी भागात वाहतूक कोंडी झाली होती। अपघात आणि पावसामुळे वाहतूक संथ असल्यानं नागरिकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही। दरम्यान वाहतूक कोंडीमुळे अनेकांना संताप झाला।